होत आहेत. 3 दिवस ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सामने रंगले ते विधानसभा प्रमुख मनखुर्द आदरणीय संजय चव्हाण साहेब यांचा सन्मान होतोय. माळीची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आकर्षक भेट म्हणून या मंडळाचं सन्मान चिन्ह, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प बुके देत या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर यानंतर सन्मान होतोय ॲडव्होकेट संतोष दळवी म्हणजे एस.बी. दळवी साहेबांचा. आणि मी अतिथी कक्षातून विनंती करतोय आदरणीय पोलीस पाटील या गावचे सुशीलजी तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय. सातत्याने गेली 3 वर्ष ज्यांच्या गोड संकल्पनेतून आपण ही क्रिकेट स्पर्धा अनुभवतोय, एस.बी. दळवी सर नेहमी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असतात. त्यांचा सन्मान होतोय. सन्मानाचं स्वरूप देखील या ठिकाणी तेच आहे, प्रेमाची मायेची उबदार शाल, बुके, त्याचबरोबर आकर्षक सन्मान चिन्ह देत एस.बी. दळवी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर डॉक्टर दिलीप घाडी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संजयजी यांना विनंती असेल यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करतोय. संजयजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते डॉक्टर दिलीप घाडी यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. तसेच यानंतर खास कसालवरनं या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत म्हणजे आपले प्रमुख आयोजक ॲडव्होकेट कृष्णा चव्हाण, त्याचबरोबर संदीप चव्हाण यांच्या भगिनी आहेत आणि त्या देखील ॲडव्होकेट आहेत, प्रतियश वकील आहेत. सौ प्राजक्ता कसालकर मॅडम यांना विनंती असेल आपला सन्मान होतोय. ॲडव्होकेट एस.बी. दळवी सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. ॲडव्होकेट सौ प्राजक्ता कसालकर मॅडम यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देत या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान संपन्न करत आहोत. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती श्री प्रकाश कसालकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय प्रकाशजी कसालकर यांचा. आणि मी विनंती करतोय अतिथी कक्षातून अतिथीगणातून डॉक्टर दिलीप घाडी साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. खरं तर या ठिकाणी प्रकाश कसालकर हे भाऊजी आहेत आमच्या ॲडव्होकेट कृष्ण चव्हाण, संदीप चव्हाण यांचे आणि सातत्याने 3 वर्ष त्या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित होत आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय डॉक्टर दिलीप घाडी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर या गावचे पोलीस पाटील आदरणीय तांबे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि मी विनंती करेन विधानसभा प्रमुख मनखुर्द आदरणीय संजयजी चव्हाण साहेब आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सुशीलजी तांबे साहेब जे या गावचे पोलीस पाटील आहेत त्यांचा सन्मान संपन्न करतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती श्री क्षेत्रपालेश्वर कडसोली अर्थात राहुल स्पोर्ट्स कडसोली क्रिकेट संघाचे संघमालक या ठिकाणी मंगेश दळवी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. परत एकदा विनंती करतोय अतिथीगणातून ॲडव्होकेट एस.बी. दळवी सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय. मंगेश दळवी ज्यांच्या गोड संकल्पनेतून या ठिकाणी आपण सातत्याने श्री क्षेत्रपालेश्वर कडसोली मात्र आज राहुल स्पोर्ट्स कडसोली या देखील नावाने तो संघ या स्पर्धेत उतरतोय. अगदी दिमाखात अंतिम फेरी गाठतोय. स्पर्धेच्या दुसऱ्या क्रमांकावरती उपविजेते पदावरती आपलं नाव करतोय व एस.बी. दळवी सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि गेली 2 दिवस अचूक निर्णय व ठाम मत या उक्तीसाठी सुप्रसिद्ध असलेली अनुभवी पंचांची जोडगोळी खास आंबरडवरने या स्पर्धेमध्ये संदीप चव्हाण, कृष्ण चव्हाण यांच्या प्रेमाखातर या दाखल होत आहेत. ते शेखरजी परब यांचा सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सन्मान चिन्ह देत या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय शेखर परब जे खास आंबरडवरनं दाखल होत आहेत. विनंती असेल सुशील तांबे सर या गावचे पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी सन्मानित करतोय शेखर परब यांना.
तसेच आपले दुसरे लाडके पंच मालवण कट्टगावचे सुपुत्र अवधूत मसूरकर हे देखील खास मालवण तालुक्यातून या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. अगदी कालचा दिवस आजचा दिवस यांची अचूक पंचगिरी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवली. त्यांचा देखील सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. विनंती करतोय डॉक्टर दिलीप घाडीगावकर आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. अवधूत मसूरकर, चला अवधूत मसूरकर मुख्य व्यासपीठावरती या आणि अतिथीगणातून डॉक्टर दिलीप घाडी यांना विनंती करतोय. प्रतिथयश डॉक्टर दिलीप घाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. सन्मान चिन्ह देत तसेच खऱ्या अर्थानं गेली 2 दिवस आपण ज्यांच्या सुमधुर वाणीतून ही क्रिकेट स्पर्धा अनुभवली, सर्वोत्कृष्ट निवेदक, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट लेखक, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आदरणीय संदेश तांबे सर शिवडावरून या स्पर्धेत दाखल होत आहेत. यांचा देखील सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. आणि परत एकदा विनंती असेल SB दळवी सरांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करतोय आपण. संदेश तांबे आमचे समालोचक, त्याचबरोबर दुसरे समालोचक या ठिकाणी सुदीपजी डिगवळेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एक सुयोग्य समालोचन आणि गोड सुमधुर आवाज मिस्टर सुदीप डिगवळेकर मॅन फ्रॉम हळकुर बुद्रुक यांचा सन्मान होतोय. विनंती असेल संजय चव्हाण साहेब विधानसभा प्रमुख मानखुर्द यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. आकर्षक सन्मान चिन्ह देत या ठिकाणी आपले समालोचक सुदीप डिगवळेकर यांचा सन्मान होतोय. आणि तदनंतर गेल्या वर्षी ज्यांना त्रिभाषिक समालोचक हा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आमच्या विन्समच्या मैदानावरती, म्हणजे मराठी समालोचन असो, हिंदी समालोचन असो किंवा मालवणी समालोचन असो, या 3 विशेष भाषेमध्ये समालोचन करणारे आमचे जवळचे मित्र विवेक परब यांचा सन्मान होतोय. आणि तिकडे आपण पाहतोय विवेक परब सरांबरोबर सेल्फी सुद्धा घेतल्या जात आहेत. या विवेक परब सर या ठिकाणी सन्मान होतोय त्रिभाषिक समालोचक विवेक परब सरांचा. आणि मी विनंती करेन मंथन चव्हाण जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय विवेक परब यांना. त्याचबरोबर आपले डीजे ऑपरेटर ऋत्विक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण गेले 2 दिवस डीजेच्या माध्यमातून सुमधुर गाणी ऐकतोय. पवन दळवी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आपले डीजे बॉय ऋत्विक यांचा सन्मान करतोय. तसेच यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या सर्व क्रीडा रसिकांनी अनुभवली. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चे सर्वेसर्वा आदरणीय प्रथमेश यांना विनंती असेल संदेश त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारतायत. संदेश आपण मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय विवेकजी दळवी यांच्या शुभ हस्तांनी आपण हा सन्मान वितरित करतोय. विवेकजी दळवी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत आणि त्यांचे सर्व शिलेदार यांच्या माध्यमातून हा यूट्यूब चॅनल आहे आणि अगदी मोठमोठ्या स्पर्धा आपण या यूट्यूब चॅनलवरती पाहतो. हॅलो. तसेच या स्पर्धेसाठी 3 दिवसीय ज्यांनी समालोचन केलं द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग यांचा देखील या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. ॲडव्होकेट प्राजक्ता कसालकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागर कदम सर यांना या ठिकाणी या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. धन्यवाद. तसेच मंथन चव्हाण यांचं देखील स्वागत होते. डॉक्टर दिलीप घाडी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मंथन चव्हाण सर यांचं आपण स्वागत करूया.
तसेच पवन दळवी यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय पोलीस पाटील सुशील तांबे यांना विनंती करतो की आपण पवन दळवी यांचं सन्मानाची या स्पर्धेची आठवण देत त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शवत आहेत पवन दळवी यांचं स्वागत होते सुशील तांबे यांच्या शुभ हस्ते. तसेच विवेक दळवी यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय सुशील तांबे शिरवल गावचे पोलीस पाटील यांना की विवेक दळवी साहेबांचं या ठिकाणी स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण स्वागत करूया. धन्यवाद. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान मुख्य व्यासपीठावरती आदरणीय महेशजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करतोय, त्यांना सन्मानित करतोय. मंगेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय महेश चव्हाण हे सख्खे चुलत बंधू आहेत, कृष्णा चव्हाण संदीप चव्हाण यांचे, त्यांचा देखील सन्मान होतोय मंगेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर रुपेशजी चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला रुपेश चव्हाण या 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 हसू नका या प्लीज. बराचसा वेळ होतोय मित्रांनो, अजून आपल्याला वैयक्तिक बक्षिसांकडे देखील वळायचं आहे. आदरणीय संजयजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय रुपेशजी चव्हाण यांचा. त्याचबरोबर ही संपूर्ण स्पर्धा आपण ज्या क्रीडांगणावरती खेळलो ते सर्व जमीन मालक यांच्या वतीनं या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देतोय. आर्यन तांबे, किरण तांबे यांना धन्यवाद साहेब. आपण आम्हास या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली, त्यामुळे गेली सलग 3 पर्व आम्ही या स्पर्धेमध्ये सलग 3 पर्व ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती खेळू शकलो. त्यामुळे किरण तांबे यांचा सन्मान होतोय जमीन मालक यांच्या वतीनं. ॲडव्होकेट एस बी दळवी सर विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. आणि ज्यांनी लाईट प्रोव्हाइड करून दिले त्यांचा देखील सन्मान होतोय. चंद्रकांतजी चव्हाण आज ते उपस्थित नाहीत पण नामोल्लेख करतोय आम्ही त्यांचा या स्पर्धेदरम्यान. आणि ही संपूर्ण स्पर्धा ज्या ठिकाणी होते ते मैदान खरं तर या शिरवल गावची बौद्धवाडी यांच्या नावे आहे. त्या सर्व बौद्धवाडीतील सर्व मंडळींचे आम्ही लाख लाख आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता अतिरिक्त वेळ खर्च न करता आपण या ठिकाणी वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. या ठिकाणी या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आपल्या धारदार फिरकीचे जादूगर आणि या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून अगदी विनंती येते, विनंती वजा मला सूचना येते की ॲडव्होकेट एस बी दळवी सरांचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला पाहिजे. त्यामुळे विनंती करतो एस बी दळवी सर आपल्या सुस्वाच्छ व गोडवाणीतून आपण आम्हाला मार्गदर्शनास्पद या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. मी व्यासपीठाचे प्रथमतः आभार मानतो की न केवळ त्यांनी मला या व्यासपीठाचा मान सन्मान दिला आणि माईक हातात देऊन तुमच्याशी 2 शब्द आणि संवाद साधण्याची संधी दिली. मुलांनो, हा जो परिसर आहे आणि मैदानाचा भाग आहे आणि तुम्ही खेळता हे बघणं हे इतकं आनंददायक असतं याची कल्पना तुम्हाला तिथून नाही येणार, कारण तुम्ही घाम गाळून मॅच खेळत असता. पण आम्ही तुमच्या प्रत्येक बॉलवरती खुश होऊन या व्यासपीठावरती बघून आणि बसून त्या गोष्टी याचा आनंद घेत असतो. आमचं क्षेत्र वेगळं, तुमचं क्षेत्र वेगळं. अभ्यास चालू असताना तुम्ही खेळत असता आणि
क्रिकेट जे आपल्याला टी व्हीमध्ये दिसतं, तुम्ही IPL वगैरे बघत असता आणि इंटरनॅशनल क्रिकेट वगैरे बघत असता, पण गावखेड्यातल्या आणि स्थानिक लेवलच्या क्रिकेटला त्याची तोड नाही. कारण आमची स्थानिक मुलं खेळताना दिसतात, आम्ही त्यांचा अनुभव घेतो आणि यातही काही हिरं माणकं अशी दिसतात आणि ती अनुभवायला मिळतात. मी या शिरवलसारख्या या छोट्याशा गावामध्ये ही IPLची स्पर्धा भरवताना या चव्हाण बंधूंना, संजय चव्हाण साहेबांना आणि ही 3 वर्ष सातत्याने बघतोय. मी प्रोत्साहन द्यायला येतो, माझं फारसं कॉन्ट्रीब्युशन नसतं, पण आवर्जून इथे उपस्थित राहतो अशासाठी की स्थानिक लेवलला आणि ग्रामीण लेवलला जे क्रिकेट चालतं त्याला जर प्रोत्साहन मिळालं तर ही स्पर्धा पुढे जिल्ह्यापर्यंत आणि मानसन्मानापर्यंत राज्यापर्यंत जाऊ शकते. हे शिरवल प्रीमियर लीग या नावाने आमचे संदीप चव्हाण, आमचे ज्युनियर वकील श्रीकृष्णा चव्हाण, त्यांचे संपूर्ण भाऊबंद, त्याचप्रमाणे आयोजकांपैकी त्यांचे नातेवाईक असतील किंवा गावातील ग्रामस्थ असतील, त्याचप्रमाणे पोलीस पाटील असतील आणि सन्माननीय संजय चव्हाण साहेब असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी या ग्रामीण क्रिकेटला प्रोत्साहन करून हे व्यासपीठ प्राप्त करून दिलं आणि हे मैदान प्राप्त करून दिलं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ मार्गदर्शक मंगेशजी दळवी, माझ्या भावाचं पण नाव मंगेश दळवी आहे, त्यामुळे आम्हाला पण ते ज्येष्ठ बंधूच आहेत. तर त्यांनी या ठिकाणी मी प्रत्येक वेळी बघतो आणि प्रत्येक वर्षी, आज 3रं वर्ष आहे, 3रं पर्व आहे, मंगेश दळवी साहेब या इथे प्रत्येक वेळी उपस्थित राहून, आपल्या संघातर्फे उपस्थित राहून आपलं ज्येष्ठ मार्गदर्शन देत असतात. या सगळ्यांचं आणि राहून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी मनापासून कौतुक करतो, त्यांना अभिनंदन करतो आणि मला या व्यासपीठावरती बोलवल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. हॅलो, धन्यवाद SB दळवी सर, आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असेल. आणि यानंतर विधानसभा प्रमुख मानखुर्द मुंबई आदरणीय संजय चव्हाण साहेब यांना विनंती करतोय. खरं तर पहिल्या दिवशी आम्ही त्यांना म्हणालो होतो सर आपलं मार्गदर्शन व्यक्त करा, पण ते बोलले की नाही आम्ही 3 दिवस आहे इकडे, तर मी शेवटच्याच दिवशी या ठिकाणी शुभेच्छा देईन. तर सर विनंती असेल आपण देखील आपण मनोगत या स्पर्धेदरम्यान व्यक्त करा. भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित SPL शिरवल प्रीमियर लीग आणि पर्व 3रे आणि ह्या भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेला मंचावरती उपस्थित आमचे माझे मोठे बंधू असतील, आता मोठ्या बंधूसारखेच आहेत, दळवी साहेब असतील, माझे मित्र सुशीलजी जे आता नवनियुक्त पोलीस पाटील आहेत आमच्या शिरवल गावचे, आणि आमची एक लहानपणाची मैत्रीण संगीता, आणि सगळे माझा परिवारच आहे. मग कृष्णा असेल, संदीप असेल आणि आमचे डॉक्टर्स आहेत इथे. कारण की जवळजवळ 3रं पर्व आहे, मी 2ऱ्या पर्वाला नव्हतो, काही कारणास्तव कृष्णाला माहिती असेल, पण 3रं पर्व असेल आणि कंटिन्यू. कारण की मी पहिल्याही दिवशी बोललो स्पर्धा होतात, मग नेक्स्ट इयरला दिसतात की नाही दिसतात ते कळत नाही, पण सातत्याने कृष्णा असेल, संदीप असेल आणि संपूर्ण टीम असेल त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे जे त्यांचे सहकारी असतील, त्यांचे संपूर्ण पाहुणे असतील, रुपेश असेल, महेश असेल किंवा सगळे आमचे बाकीचे इतर सहकारी असतील, सातत्याने 3रं वर्ष न चुकता भव्य दिव्य आणि सुंदर अशा ग्रामीण परिसरात स्पर्धा भरवणं तेवढं कठीण आहे आणि ती स्पर्धा भरून दाखवतात. त्यासाठी दोघांकरिता जोरदार टाळ्या होऊन दे. तसेच ह्या स्पर्धेचं नियोजन सुंदर असं, एम्पायर डिसिजन असेल, समालोचक सागर असेल किंवा त्याचे संपूर्ण सहकारी असतील, सुंदर असं समालोचक आणि अतिशय सुंदर असे डिसिजन्स, शिस्तबद्ध खेळाडू, शिस्तीचे टीम, संघमालक असतील, कर्णधार असतील आणि शिस्तप्रिय असे हे 3रं पर्व माझ्यासमोर झालेलं आहे. पहिल्या दिवशी मी जवळजवळ 3 मॅचेस बघून गेलो आणि आता शेवटची फायनल बघायला आलो. पण एक सुंदर असं भव्य दिव्य चांगलं स्पर्धा आयोजन झालेलं आहे. जी जिंकलेली टीम आहे त्याला खूप खूप शुभेच्छा, 2nd नंबर आलेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि 4थ्या पर्वासाठी संदीप आणि
कृष्णाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. आणि आता अतिरिक्त वेळ खर्च न करता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. या स्पर्धेतील अगदी पहिलं पारितोषिक, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फिरकीचा जादूगार आणि ज्याला आपण गेली 5 दिवस खेळताना बघत होतो डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये कलमठ गावडेवाडीमध्ये. नाव सांगायची गरज आहे का? मॅन फ्रॉम तिवरे, येस, वन अँड ओनली रजत कदम, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मी विनंती करतोय डॉक्टर दिलीप खाडे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. एक अप्रतिम गोलंदाजी, व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना एक आपली वेगळी ओळख, आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे रजतने. तो रजत कदम ठरतोय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीनं हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ हा दिमाखात अंतिम फेरी गाठतोय. या टायटलवरती आपलं नाव करतोय, ज्याच्यामध्ये घारीचा वाटा असेल रजतचा. कॉंग्रॅच्युलेशन्स रजत. आणि त्याच्यानंतर आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे ज्यांना गेल्या वर्षीच विन्सम वागदेच्या व्यासपीठावर त्रिभाषिका विशेष पुरस्कार प्राप्त झाला. मात्र समालोचन करत असताना अगदी क्रिकेट पासून दूर जरी राहिले तरी त्यांनी 2 वेळा सर या ठिकाणी मी प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हा किताब घेतलाय. मला वाटतं आता पण नाव सांगायची गरज नसेल, उठा आणि या. येस, विवेक परब. विवेक परब या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. विनंती करेन ॲडव्होकेट SB दळवी सर, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, अगदी तंत्रशुद्ध संयमी फलंदाजी, संघाची गरज ओळखून केलेली फलंदाजी आणि तब्बल 2 प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ज्याच्या नावावरती तो विवेक परब या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आणि त्यानंतर उगवता खेळाडू, मोस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा खेळाडू आहे ज्याच्या गोलंदाजीसाठी संजयजी चव्हाण सर यांनी शेवटच्या षटकासाठी 500 रुपये दिले. बघा, संदेश कडनं टाळ्या वाजल्यात, म्हणजे याही वेळी नाव सांगायची गरज नाही आहे. या सागर गाडीगावकर, मोस्ट एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, उगवता खेळाडू. आणि ॲडव्होकेट प्राजक्ता कसालकर मॅडम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उगवता खेळाडू हे पारितोषिक देतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे संजयजी चव्हाण साहेब, विधानसभा प्रमुख मानखुर्द मुंबई यांच्याकडून. चमचमती ट्रॉफी आणि 500 रुपये पारितोषिक ॲडव्होकेट प्राजक्ता कसालकर यांच्याकडनं ते वितरित होत आहे. आणि त्यानंतर वैयक्तिक पारितोषिकामध्ये अगदी मानाचं, अभिमानाचं, स्वाभिमानाचं पारितोषिक, म्हणजे गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, या तीनही क्षेत्रामध्ये जो अव्वल कामगिरी करतो तो खेळाडू ठरतो मॅन ऑफ द सिरीज. चला एकदा प्रेडिक्शन, फक्त काही सेकंद, इथून काय वाटतं कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? 19-20 तिवरगावचा परवेज मारूफ. विवेक कोण? येस, मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, and his award goes to Mr. Rajat Kadam. आणि विनंती करेन संजय चव्हाण साहेबांना आपल्या शुभ हस्ते मानाचं पारितोषिक आपण देतोय वैयक्तिक पारितोषिकांमध्ये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान होतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द टुर्नामेंट संजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते. रजत कदम सर्वोत्कृष्ट गोलंदाज देखील आहे आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी फलंदाजी गोलंदाजीमध्ये तो रजत कदम, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्याच्यानंतर जे अप्रतिम यष्टिरक्षण केलं त्यासाठी प्रशांत राणे
यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं, त्यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. प्रशांतजी राणे आणि सुशीलजी तांबे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. रोख रक्कम 200 रुपये. आणि या ठिकाणी हे पारितोषिक वितरित झाल्यानंतर आपण या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ अर्थातच काहीशा फरकाने पराभूत होतोय श्री क्षेत्रपालेश्वर उर्फ राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघ. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लाईन अप करा. या ठिकाणी मेडल्स आहेत डॉक्टर घाडी यांच्या शुभ हस्ते. यस, परत एकदा अंतिम सामना सामनावीर या मारूफ, परवेज मारूफ. चला पटकन पटकन प्लीज. घाई अशासाठी करतोय की मला वेंगुर्ल्याला जायचंय. आणि अंतिम सामना सामनावीर रजत कदम हे ठरतायत शेवटच्या सामन्यातील मेगा फायनलचे सामनावीर. संजय चव्हाण साहेब यांना परत एकदा विनंती असेल आपल्या शुभ हस्तांनी या ठिकाणी आपण फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच देतोय मिस्टर रजत कदम उर्फ परवेज मारूफ. खरं तर ही विरुदावली विवेक परब यांनी दिली आहे त्यांना, त्यामुळे वेळोवेळी आम्ही सातत्याने ती वापरत असतो. आणि तदनंतर या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता संघ मंगेशजी दळवी साहेब यांच्या मालकीचा श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघ. सर्व खेळाडूंना विनंती असेल लाईन अप करा. एकामागोमाग एक मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मेडल्स प्रदान केले जातील. डॉक्टर दिलीप घाडी यांच्या गोड संकल्पनेतून देऊन ही सर्व मेडल्स आम्हाला पुरस्कृत होत आहे, त्याबद्दल दिलीपजी घाडी. चला विनंती असेल दिलीपजी घाडी यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मेडल्स परिधान करतोय. या संघाचा छोटा संघ मालक या ठिकाणी येतोय श्रीधर श्रीरंग. या ठिकाणी मंगेश दळवे पहिले त्याच्या गळ्यामध्ये मेडल घातलं जात आहे आणि त्याच्यानंतर एकामागोमाग एक त्यांचे सर्व शिलेदार शिवराम गावकर तसेच संदेश घाडीगावकर, सूरज घाडी, त्यांचे अन्य सहकारी विनय परब आहेत. सर्वांनी जाऊ नका. यानंतर दुसऱ्या ट्रॉफीचं देखील या ठिकाणी वितरण होईल. प्राथमिकता मेडल्स परिधान केले जात आहेत श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघाला. या ठिकाणी मेडल्स दिले जात आहेत, गळ्यामध्ये परिधान केले जात आहेत सर्व खेळाडूंच्या. अगदी दुसऱ्या क्रमांकावरती उपविजेतेपदावरती दुसऱ्या क्रमांकाच्या टायटलवरती आपलं नाव करतोय श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघ. आणि सर्व खेळाडूंना परत एकदा विनंती असेल कळसोली क्रिकेट संघाच्या आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि विधानसभा प्रमुख साहेब या ठिकाणी मानखुर्दचे संजयजी चव्हाण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करतोय. आणि त्यांच्या साथीनं अन्य मान्यवर जे देखील उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण दुसरं पारितोषिक वितरित करतोय. या स्पर्धेतील तिसऱ्या पर्वाचा उपविजेता संघ श्री क्षेत्रपालेश्वर कळसोली अर्थात राहुल स्पोर्ट्स कळसोली. एकदा जोरदार टाळ्या कळसोली क्रिकेट संघासाठी. सर्व मान्यवरांना विनंती असेल, मंगेशजी दळवी सर आपल्याला विनंती असेल, आपल्या मालकीचा हा संघ आहे, आपण पुढे या. त्यांचे सर्व खेळाडू कर्णधार सर्वांना विनंती असेल. संजय चव्हाण साहेब त्याचबरोबर जे इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर या. या ठिकाणी आपण दुसरं पारितोषिक वितरित करतोय. दुसऱ्या क्रमांकाचा हकदार उपविजेतेपदावर आपल्या टायटलवरती नाव करतोय श्री क्षेत्रपालेश्वर राहुल स्पोर्ट्स कळसोली क्रिकेट संघ. एकदा जोरदार टाळ्या प्लीज. आणि त्यानंतर या स्पर्धेचा महाविजेता अंतिम विजेता संघ हिंदवी स्पोर्ट्स सिंधू
चला याआधी विनंती असेल सर्व खेळाडूंना लाईनअप करा, मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय पोलीस पाटील सुशील तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मेडल्स दिले जातील. विनंती असेल मंगेश दळवे प्लीज आपण फक्त मुख्य व्यासपीठावरती आहे. आपलं पारितोषिक आपल्याला दिलं जात आहे, द्वितीय पारितोषिक. फक्त एकच मिनिट मंगेश दळवे साहेब, विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती या प्लीज. फक्त रवी ठाकूरजी, ठाकूर ओंके ठाकूर, रवी ठाकूर प्लीज एकच मिनिट फक्त दळवी साहेबांना येऊ द्या जरा पुढे, आपल्याला ते द्यायचं आहे आपल्याला हे द्वितीय पारितोषिक. आणि संजय चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते देतोय. रोख रक्कम 22,222 हे प्रदान केले जात आहे मंगेश दळवी साहेबांना. आणि आता मेडलसाठी या ठाकूर ओंके ठाकूर, रवी ठाकूर. सर्व खेळाडू हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाचे त्यांच्या गळ्यामध्ये मेडल्स घातले जात आहेत. या गावचे पोलीस पाटील आदरणीय तांबे साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर याच मुख्य व्यासपीठावरती प्रतितीयश वकील ॲडव्होकेट SB दळवी साहेब, त्यांचे अन्य सहकारी, त्याचबरोबर संजय चव्हाण साहेब, ॲडव्होकेट प्राजक्ता कसालकर मॅडम व इतर मान्यवर जे उपस्थित आहेत यांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण मानाचा करंडक या स्पर्धेचं टायटल अर्थातच महाविजेता कप वितरित करतोय. आणि या स्पर्धेचं टायटल जिंकतोय हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ. चला SB दळवी सर, विनंती असेल आपल्या शुभ हस्तांनी आपण हा मानाचा करंडक तिसऱ्या पर्वातील टायटल विजेता संघ हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघाचा सन्मान करत आहोत. वा, विवेक परब यांच्या चेहऱ्यावरती स्मिता असते बघा. आणि जवळजवळ सर्व खेळाडूंना मेडल्स प्रदान केले जात आहेत. विनंती असेल SB दळवी सर, संजय चव्हाण साहेब, ॲडव्होकेट प्राजक्ता कसालकर मॅडम, त्याचबरोबर मंथन आणि त्याचबरोबर पवन या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पारितोषिक देतोय. रोख रक्कम 33,333. रोख रक्कम यावेळी 33,333 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान संपन्न करतो या स्पर्धेतील महाविजेता संघ ज्यांनी टायटल वरती आपलं नाव कोरलं. एकदा जोरदार टाळ्या हिंदवी स्पोर्ट्स सिंधू क्रिकेट संघ, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि या ठिकाणी गेली 3 दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी सढळ हस्ते मदत केली त्यांचे आभार मानून या संपूर्ण स्पर्धेतून मी सागर कदम आपली रजा घेतो. आणि याही पेक्षा दैदिप्यमान आयोजन पुढच्या चौथ्या पर्वात असेल अशी ग्वाही देत आहेत कृष्णा चव्हाण. आणि या स्पर्धे तिसऱ्या पर्वाचा या ठिकाणी शेवट होतोय. आपण या ठिकाणी थांबतोय. परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. भेटूया 2026 ला.